खामगावात विजयी विश्व तिरंगा प्याराच्या जयघोषात भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली उत्साहात पार पडली। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत हजारो नागरिक आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला। खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून रॅलीला सुरुवात झाली। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले। तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। हातात तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीच्या घोषणा देत तरुणांसह नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली भाजप कार्यालयासमोर पोहोचली। या ठिकाणी राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीचा उत्साहात समारोप करण्यात आला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीच्या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून खामगावातील रॅलीतही युवा वर्गाचा उत्साह विशेष पाहायला मिळाला। राष्ट्रध्वजाची आन बान आणि शान कायम राखण्यासाठी तसेच नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले। विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने विशेषतः युवकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन मंत्री आकाश फुंडकर यांनी केले। आपल्याला माहिती आहे की या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जेव्हापासून ते पंतप्रधान झाले तेव्हापासून आपल्या तिरंग्याला तीच आन बान शान तेच त्याचं महत्त्व या जगाच्या प्रत्येक व्यक्तीला या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत पडलं पाहिजे। त्याच्या मनात देशभक्ती जागृत झाली पाहिजे म्हणून त्यांच्या आव्हानानुसार पूर्ण देशभरात या तिरंगा रॅलीचं आयोजन होत असते। आणि आजही आपण पाहिलं की या रॅलीला जो वाढता उत्साह आहे यामध्ये वाढती जी तरुणाई आहे जी सर्व नवीन पिढी आहे ही सर्व पिढी आज या तिरंग्याला आपल्या सर्वोच्चपरी मानून या तिरंगा रॅलीत सहभागी झाले। आणि हा जो उत्साह आहे याहून आपल्याला लक्षात येईल की नवीन पिढीमध्ये सुद्धा प्रचंड देशभक्ती त्यांच्या मनामध्ये आज त्याचं रोपण झालेलं आहे आणि या माध्यमातून भविष्यात एक देशभक्त पिढी घडण्याचं काम होणार आहे। आजच्या दिवसानिमित्ताने युवांना काय आवाहन कराल? मी सर्व युवकांना हेच आवाहन करणार आहे की या आपल्या देशाला सर्वोच्च बनवण्यासाठी या भारत मातेला सर्वोच्च ठिकाणी बसवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली पाहिजे आणि या देशाला विकसित भारत करण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे।